नमस्ते, रुचिरा कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आपल्या घरी नवीन नवीन पदार्थ हे बनतच असतात, पण ह्याच पदार्थांमध्ये काही असं नवीन इनोव्हेटिव्ह काही बनलं तर जे पौष्टिकी आहे आणि आपल्या घरातल्यांना आवडेल सुद्धा। चला मग विवेक यांनाच विचारूया। तर शेफ विवेक इथे आलेले आहेत, तर बनवले आहेत, काय सांगाल पदार्थांबद्दल? हेल्दी पदार्थ किंवा आपण बोलू शकतो की पारंपरिक भारतीय पदार्थ। अच्छा, तर नेहमीच आपण घरी बनवत असतो आणि नक्कीच पारंपरिक असल्यामुळे त्यांना एक पौष्टिकता आहे, जीवनसत्व आहेत त्यामध्ये आणि सीझन नुसार बनले जातात ते। म्हणजे प्रत्येक बघ ना, तिळाचे लाडू आपण कधी बनवतो की थंडीमध्ये बनवतो, तर नंतर उन्हाळ्यात आपण कैरीची पन्ह वगैरे बनवतो, आमरस बनवतो, नंतर दिवाळीच्या सीझन मध्ये बराचसा आपल्या घरी फराळ वगैरे बनतो। तर याला काहीतरी एक कारण आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गोष्टी तिथे पिकल्या जातात तिथलं लोकल हवामान, वातावरण या संदर्भाशी जोडलं गेलेलं हे पूर्ण एक आपलं फूड कल्चर आहे। तर या फूड कल्चर मधल्याच वेगवेगळ्या रेसिपी आहेत ज्या पारंपरिक आहेत। तर काय होतं, सतत प्रत्येक सीझन मध्ये आपण त्या बनवतो आणि मग त्या दुसऱ्या सीझन मध्ये पण, म्हणजे आता या वर्षी बनवले आपण तर पुढच्या वर्षी देखील तशाच बनवणार। तर हे पदार्थ नेहमीच आपल्या घरी बनत असतात। म्हणजे दिवाळी आली की बनवतो आपण, किंवा वेगवेगळे सण येतात तेव्हा आपण हे पारंपरिक बनतच असतात। तर याच पदार्थांना त्यांचं पारंपरिक जे आपलं जी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीमधून आपल्याला ते मिळालेले आहेत ती कायम ठेवता त्याला थोडासा ट्विस्ट देऊन काहीतरी नवीन करता आलं तर, म्हणजे त्याच पदार्थांमध्ये काहीतरी नवीन। येस, तर असाच थोडासा त्याचा फॉर्म चेंज करून आपण हा पदार्थ करणार आहोत। शक्यतो बघ, आता होळी झाली, होळीच्या वेळेला आपण पुरणाच्या पोळ्या बनवतो, पण माझ्या डोक्यात आलं का नाही आपण काहीतरी वेगळं बनवू। चला तर मग आजच्या पदार्थाकडे वळूया। चला तर मग आज आपण काय बनवणार आहोत? आपण बनवतो आहोत पुरणाच्या भाकरवड्या। पुरणाच्या भाकरवड्या म्हणजे पुरणाची पोळी ऐकलंय, पण पुरणाच्या भाकरवड्या हे नवीनच आहे। चला मग आजचं साहित्य काय आहे ते आपण पाहूया। तर काय काय लागणार आहे साहित्य? तर या पदार्थासाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये आहे आपण मैदा घेतलाय, दूध आहे, पुरण जे घेतलंय ते चणा डाळ, साखर आणि वेलची पूड याचं मिश्रण। चणा डाळ साधारण 2 शिट्या कुकरला शिजवून घ्यायची आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण हळद घेतली आहे, मीठ घेतलंय, मोतीचूर लाडू आहे, तीळ आहेत, काळे आणि सफेद दोन्ही तीळ घेतले। ओके, हा जो घोळ बनवून घेतलाय हा मैदा आणि दुधाचा घोळ आहे। ओके, हा म्हणजे कोटिंग कन्सिस्टन्सी आली पाहिजे एवढा घोळ बनवून घेतली आपण। हो, आणि तळण्यासाठी तेल तर आपण घेतलेलंच आहे, तर तेल पण आहे। सुरुवात करूया। चला, वाट कसली बघताय, आपण सुरुवात करूया। तर म्हटल्याप्रमाणे हा जो पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे, हा मैद्याचा आहे। मैद्याचा आहे। बरं, जर तुला वाटलं तर तू याचं पण घेऊ शकते, गव्हाच्या पिठाचा किंवा मक्याचं पीठ वापर, तर ते देखील चांगलं लागेल। आपल्या मनावर आहे की तुम्ही ह्याच्यात जे घरी आपल्या असतात, तर गव्हाचं पीठही घेऊ शकतो आणि गव्हाचं पीठ आहे, मक्याचं पीठ आहे, नाचणीचं पीठ चालेल, नाचणी पण चालेल। हो, तर याला लाटून घ्यायचं। आपण मैद्याचं पिठाचा गोळा केला। एवढंच काळजी घ्यायची आहे की जेव्हा तू हे पीठ मळशील थोडं थोडं घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे अगदी नरम नाही मळायचं। आणि आपण कधी पण घरी भाकरवडी आपण बाहेर जाऊन आणतो, तर ह्यावेळी पुरणाची भाकरवडी आपण घरी करून बघूया। ही अशा प्रकारे मस्त अशी चपाती फिरली पाहिजे तुमची चपाती आपण लाटून घेत आहोत। आता ही चपाती आपण बाजूला ठेवूया। ओके, आता पुढची कृती म्हणजे यामध्ये स्टफिंग करायची आपल्याला। अच्छा, एका प्लास्टिकच्या किंवा केळ्याच्या पानावरती जरी घेतलं तरी उत्तम, पण मला यावरती खूप चांगल्या प्रकारे जमतं। हो, आणि तेलाचा थोडासा हात लावायचा। तर मी काम करतो, थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे जे पुरण लावून घेतलंय आणि हे जे पुरण आपण घेतलंय ना, त्याच्यामध्ये जसं आपण पुरण बनवतो त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे आपण मिश्रण टाकतो, डाळ, साखर, तशाच पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे पारंपरिक जसं पुरण बनवता तसं बनवू शकता। यामध्ये काळा गुळ टाकला तर खूप उत्तम, काळा गुळ वापरला तरी चालेल। जर तिखट पाहिजे असेल तर थोडं तिखट बनवा, चिली फ्लेक्स वगैरे टाका, काळी मिरी टाका पुरणामध्ये। हो, अच्छा, हा गोळा बनवून घेतला आपण, तर हा गोळा इथे ठेवला, त्यानंतर याला मी आता फोल्ड करून याला मी पातळ असं हे करून घेणार आहे। अच्छा,
तर आपण त्याला एक फोल्ड करून घेतलंय आणि प्रेस करतोय, Press जसं करतोय, आपण हो. भाकरी कशी बनवतो तशा पद्धतीने आपण प्रेस करून घेतोय. अजून पातळ करण्यासाठी त्याला असं लाटून असं घ्यायचं. लाटून घ्यायचं. आता ही कृती जर आपण त्या नरम पिठावरती केली तर हा. ती पीठ किंवा ती जी पोळी आहे ती फाटेल. अच्छा, आणि ती तुटण्याची फाटून शक्यता आहे. आणि प्लास्टिक मध्ये कसं किंवा केळ्याच्या पानावर ते तुटू शकत नाही. हा तर आणि तुम्ही म्हणून बघू शकता की ते छान असा गोल आकार सुद्धा आलेला आहे आणि खूप पातळ असं झालेलं आहे. तर असं ते केलंय. त्यानंतर अलगद याने काढून निघेल अशी ती. ओके, आता ही जी चपाती आपण अच्छा. रोल करून घेतली होती बरं, ती ती त्याच्यावर यावरती ठेवा. टाकायची. अरे वा, ती टाकून त्याला थोडं फिरवायचं व्हायचं. अच्छा. म्हणजे तुला बोललो ना जसं पारंपरिक आहे पण हम्म. थोडस त्याला नवीन काहीतरी. नाविन्यपूर्ण टच दिलाय. अलगद काढून घेतलं आपण. बरं. त्यानंतर इथे आणि ठेवूया. प्लास्टिकचा आपला कागद पोळपाट असल्यामुळे आहे. ते चिकटलं सुद्धा नाहीये. हा, या ते आपण आता पोळपाटावरती आपण पोळपाटावर काढून घेतलं. घेतो. आता काय करायचं, अच्छा. पुढची कृती मला एक सुरी लागेल तिथे लहान बारीक जी आहे. बरं. यातला हा थोडा जो भाग आहे तो हा. आपण तो आपण काढून घेऊया. कापून घेतलेला आहे आणि अशी एक रेष आपण त्याच्यावर मारली. हा बरं. एक काढून घेतला मी त्यातला, कारण तो अच्छा. चिकटला पाहिजे. आपण रोल करणार ना तर तो रोल चांगला त्याला म्हणजे अर्धी बाजू आपण पुरण नाही ठेवायचं हो. त्यासाठी एक थोडी पुढे एक जागा साधारण ठेवायची, जागा ठेवली. कारण ते चिकटण्यासाठी. हो. बरं. आता हे झालं. हा. यावरती हे आता काळे तीळ जे मी घेतले, मी बरं. तुला जर तीळ आवडत असेल जास्त तर तीळ टाक जास्त. हे टाकल्यानंतर अच्छा. खालून त्याला रोल करायचा आहे का? आता याला उलटा फिरवून घे आणि हा जो भाग आहे आपल्याला इथे हे करून तो आधी चिकटवून घेतलाय हा. आपण आणि मग नंतर त्याला मग याला अशा प्रकारे रोल करायचं. रोल करायचं. आणि रोल करताना हा टाईट रोल करायचा आहे. ओके, बरं, घट्ट तो घट्ट. रोल घट्ट झाला पाहिजे. बरं, आपण हळू. तर आता तुम्ही बघू शकता आपण रोल करून घेतलेला आहे. आता पुढे या रोलला आपल्याला कापायचं आहे. अच्छा. त्यासाठी आपण ही ब्रेड नाईफ घेऊ. बरं, अच्छा, मधून कापायचं आहे का हो. पहिलं? भाकरवडी म्हटलंय त्यामुळे. अच्छा. आणि दुसरी एक टिप म्हणजे काय, ही अगदी पातळ कापायची नाही लगेच, अच्छा. थोड्या मोठ्या ठेवायच्या, कारण त्यामध्ये ट्विस्ट काय आहे आणि ते सांगतो मी तुम्हाला. बरं, तर हे आपण जाड कापून घेत आहे, आपण बारीक नाही घेत आहे. कधी कधी आपण भाकरवड्या बघतो ज्या बारीक आणि पातळ असतात, पण आपण इथे जाड ठेवल्या आहेत आणि प्रथम मधोमध कापले आपण. हो. शेफ विवेक, मी असे खूप सारे पदार्थ बनवले आहेत की कधी कधी फसतात सुद्धा, पण तुम्ही तर शेफ आहात. असं काही किस्सा आहे का की तुमचा पदार्थ कुठला असा फसला आहे आणि होतं ना असं. त्याच्यातून काहीतरी नवीन तुम्ही असं काहीतरी बनवले, असं काही आहे का? काही असं किस्सा? असं बऱ्याचदा होतं. पण असं तुमच्या बाबतीत हा, खूप वेळा झालं. कारण का प्रयोग आपण जेवण बनवणं म्हणजे काय एक वेगळा प्रयोग असतो. हा. त्यामुळे नवीन नवीन पदार्थ आम्ही ट्राय करत असतो. आता हे रोल जे केले आहेत हे अलगद बंद करून घ्यायचे. सुरुवातीला जरी आपण मैद्याला लावला असता तरी बरं. चाललं असतं, पण आता आपण हे परत एकदा त्याला मैद्याचा घोल मैद्याचा ती पेस्ट लावून त्याला आपण बंद करून पॅक करून घेतोय, बरं. जेणेकरून ते ओपन नाही झालं पाहिजे. पण जे साईडचे जे कॉर्नरचे पीस हा, आहेत ते त्याला उघडण्याची आपण लावू शक्यता असते, शकतो. म्हणून त्याला आपण ते लावून घ्यायचं. हे जे रोल आहेत आता तू पाहिले असतील, बघ दिसायला पण असं मस्त असं रोल वाटत छान आहेत. दिसतोय, हो. तर हे सफेद तीळ आहेत आपल्याकडे. बरं. हा रोल या जो मैद्याचा घोल बनवला आपण हो. त्यामध्ये अप आणि डाऊन करून घ्यायचे. अच्छा, म्हणजे मागची बाजू आणि पुढची बाजू हा, दोन्हीकडनं आणि आपण डीप करून घेतो आणि तीळ असे लावायचे. अरे वा. या बाजूने तीळ लावायचे त्याला असे. हा, तर तुम्ही ते- आम्हाला हम्म. किस्स्याबद्दल सांगत होतात. एकदा मी फूड फेस्टिवल करत होतो आणि एवढा तुफान चालला तो फूड फेस्टिवल. सी फूड फेस्टिवल होता ओके. आणि त्यावेळेला मी सगळे मसाले जे आहेत ते माझ्या गावावरून आणलेले, कोकणातून. आणि ते मसाले माझे ऐन फेस्टिवल चालू असताना संपले. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की शेवटचं म्हणजे 2 दिवसापूर्वी एवढे गेस्ट येतील आणि मसाले कमी पडतील. मी बोलत बसेन, आपण तेल हा, चालू करून तोपर्यंत घेऊया. आपण तेल हम्म. गप्पा तर आपल्या सुरू गप्पा आपल्या राहणारच. चालूच राहणार आहेत. पण आपण बाजूला तेल गरम करून हा. घेऊया. तर मसाले संपले होते. तर मला स्वतःला मनातून असं वाटत होतं की लोकांना आवडेल की नाही, कारण मालवणी फिश करी होती. अच्छा. परत ती चव येईल की नाही, कारण फेस्टिवल असतात तेव्हा लोक रिपीट येतात. हा. म्हणजे आज खाऊन गेले आहेत, परत 2-4 दिवसांनी येतात. तर त्यातलाच तो एखादा गेस्ट होता ज्याला ते जेवण खूप आवडलं होतं हो. आणि मसाले ते नाही. तर मला जाताना भीती वाटत होती की आता बोलवल्यानंतर तो चांगला मला हे करणार, पण त्याने हो. अगदी खूप स्तुती केली. आवडलं तर त्याला. मी त्याला खरं खरं सांगितलं, बाबा माझ्याकडे हे मसाले संपले होते, पण तरी देखील मी काहीतरी टेस्ट प्रयत्न म्हणजे केला त्याच्यावर. त्या पदार्थाला त्या ऍड्रेस पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पोहोचवण्याचा केलाय. प्रयत्न केला आणि आणि तो तो सक्सेसफुल success झाला झाला. होता. हा,
तर होतं असं. म्हणून मुख्य काय की पदार्थ फसतात, अच्छा, पण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. यश मिळत. तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालंय, अच्छा, पण त्या तेलाला थोडं या बाजूला ठेवून घेऊया. बरं. आणि आपल्याला या पदार्थाचं अजून एक पुढचं नाविन्य म्हणजे आपण बऱ्याचदा बघ स्टार्टर्स वगैरे आपण बनवतो किंवा खातो त्यावर एखादा डीप सॉस वगैरे दिला जातो. अच्छा, हा, तर हा डीप सॉस आपल्याला बनवायचा आहे. तो आपण बनवतोय मिल्क सॉस, Milk त्याला नाव sauce. दिलंय. हा, ओके. तर आपलं अगदी तेल simple गरम आहे. होतच आहे, तर आपण हो. एक सॉस बनवतो आहे. तो काही विशेष असं त्यामध्ये अच्छा. आपण खास असं स्पेशल काही टाकत नाहीये. दूध आहे, आपण दूध त्याचा आहे. दुधाचा वापर हा, करतो. दूध वापरतोय. साधारण 1 वाटी, हा, 1 वाटी आपल्याला आता अर्धी. साधारण जेवढा हवा 50 असेल ml तेवढं. बरं. इनफ आहे. ते गरम होतच आहे. त्यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेतोय. कोणता आर्टिफिशियल रंग नाही वापरायचा म्हणून. अच्छा, आपण दुधामध्ये हळद टाकून हो. घेतोय. वेलची कुटली मी बरं. आणि ती सालीसकटच मी टाकणार आहे, कारण मला ती गार्निश म्हणून पाहिजे त्या सॉस मध्ये. ओके. नंतर ही आणि जी उकळी साखर पण घेतली, आली. हा, उकळी आली, साखर टाकली त्यामध्ये मी. तुम्ही बघू शकता छान उकळी सुद्धा येत आहे. हे जे काळे तीळ आहेत बरं. थोडेसे तेही वरून टाकायचं. ते टाकतोय मी. सो तेल ही एका बाजूला गरम होत आहे आणि आपला सॉस ही एका बाजूला तयार होतोय. छान उकळी आली पण आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पाहू शकता प्रेक्षक, चांगलं उकळी येते त्याला. उकळी येते. मला एक वुडन स्पून लागेल. एक वुडन स्पून दे. ठीक. वुडन स्पूनने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ढवळून घेतोय हो. आपण. म्हणजे ती साखर वितळायला पाहिजे हो. पूर्णपणे. बरं. थोडं वाटल्यास आपल्याला हा गार्निश म्हणून वापरतोय, पण अकॉम्प्लिमेंट आहे. हा, थोडं दूध वाढवतो मी तुमच्या त्यामध्ये. अंदाजे तुम्ही हो. दूध टाकू शकता. आणि वेलचीचा सुद्धा सुगंध हा, इतका सुगंध छान त्याला आला येतोय. पाहिजे, चांगला फ्लेवर आला पाहिजे त्याचा. आणि त्यामध्ये आता आपण हे सगळं टाकल्यानंतर थोडा मैदा घट्ट होण्यासाठी घट्ट होण्यासाठी मैदा टाकून घेणार आहे. थोडासा आपण मैदा टाकतोय. हा, स्प्रिंकल करतोय म्हणजे. अच्छा. सो आपल्याकडे टॅमॅटो कॅचअप असतो, तो सॉस असतो, तर आपण काहीतरी हा, नवीन कारण sauce गोडाचा add पदार्थ आहे, आपण हो. वेगळ्या प्रकारे करतोय. तर अंदाजे थोडं थोडं टाकायचं ना हो, मैदा. घट्ट होण्यासाठी थोडं थोडं आपण टाकायचं तो. साखर पण पूर्णपणे वितळली आहे. तर आपला हा सॉस हा जो तयार आपण झालाय, तुम्ही गार्निशसाठी बघू शकता. वापरणार आहोत तो तयार झालाय. घट्ट पण छान हो. झाला आहे. आपण एका बाजूला ठेवूया. चालेल. आणि पुन्हा आपलं हे जे तेल या बाजूला घेतो मी. ही जी भाकरवडी आपण घेतली होती, बनवून घेतली, बरं. ती त्यामध्ये सोडली. अच्छा. चांगली पसरवून घेतलीस तरी चालेल, म्हणजे त्याला हा रोल कर त्यामध्ये. अच्छा. ह्याला डबल फ्राईंग करायची आपल्याला. ही आता सिंगल फ्राईंग करतोय आपण. म्हणजे ती टाकल्यावर आधी तुम्ही रोल करून घ्या त्याला. तेल जरा कमी कर. एक. चारी बाजूने आपण त्याला रोल करून घेतला आहे आणि त्याचा रंगही बदलला आहे. हो, रंगही बदलणार, चांगली खरपूस होईल ती. आणि ते तीळ ही घट्ट बसून हो. तसेच्या तसे. आता ही देखील हा पदार्थ जो मी बोललोय किंवा हा बनवलाय, हा तू घरी ऍडव्हान्स मध्ये बनवून ठेवू शकतेस. पण शकतो. त्याची सर्विंगची वेगळी स्टाईल आहे. आता ही तयार नाहीये, हा, यामध्ये पण पुढे अजून एक कृती आहे. बरं. मग थोडंसंच आपण कारण का माहितीये, तळून घेतलं. थोडा वेळ लागतो, पण अच्छा. बोलतो ना सबर का फल मिठा होता है. मिठावर. तर हा नक्कीच गोडच आहे ती. मग आपण थोडंसं तळून घेतलंय. अजून कृती बाकी आहे. हे तळून घेतल्यानंतर बरं. पुन्हा एकदा त्याला मधून आपण तुम्ही कट करता, तर मधून त्याला कापून घ्यायचं आहे. बरोबर मधोमध असे कापतोय आपण. तुम्ही बघू म्हणजे शकता. हे रोल बनवून ठेवायचे, असे बरं. डीप फ्राय करून, अच्छा. मीडियम करून ठेवायचे, म्हणजे प्री कुक करून. आणि जेव्हा तुझ्याकडे गेस्ट येतील किंवा लहान मुलं आहेत घरात, त्यांना बनवून द्यायचे, तेव्हा त्यावेळेला ते फ्राय फ्राय करायचे. करायचे परत. म्हणजे हे तुम्ही ठेवून देऊ शकता. हो. आणि जेव्हा पाहुणे येतील तेव्हा तुम्हाला करता येतील. हे गरमागरम. म्हणजे जास्त सोपं जाईल हे. हो, म्हणजे हे प्री प्रिपरेशन झालं त्याच्या मागचं. नाही, आपण पाहुणे आले की नेहमीच कांदे पोहे, उपमा हो. असे पदार्थ तर आपण बनवतच असतो. म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी. तर हे झालेत. अच्छा. आता हे त्यामध्ये आपण तळून घेऊ. हे उलट्या बाजूने, म्हणजे ज्या बाजूने हो. आपण कापले त्याची जी वरची बाजू असते, म्हणजे तिळाची बाजू वर आली पाहिजे. हो,
तिळाची बाजू म्हणजे आता जी आतली जी बाजू आहे ती शिजली पाहिजे म्हणून ती अशा प्रकारे हे केलं. आता यामध्ये साखरेचं प्रमाण असल्यामुळे थोडं काळजी घ्यायची, कारण का हे पुरण बाहेर येऊ पुरण शकतं, पण लगेच आहे, बाहेर हो. येऊ शकतं. आणि ओके. रंग पण इतका छान आता असा हे आपल्या बदलत भाकरवड्या चाललाय. झालेल्या आहेत. चला तर आपल्या भाकरवड्या तळून झालेल्या आहेत. ह्या टिश्यू पेपरवरती घेऊ शकता. बऱ्याचदा मी पाहिलं की गृहिणी घरी न्यूजपेपर वापरतात. एखाद्या गोष्ट असं फ्राईड आयटम बनवला की त्यानंतर तो newspaper वर, newspaper- हां. पण तो तसा करू नका, कारण त्या न्यूजपेपरवर असलेलं कार्बन हे अच्छा. नकळत त्या पदार्थाला लागतं आणि ते त्या पदार्थामार्फत आपल्या पोटात जातं. अरे बापरे, शेवटी कार्बन आहे ते महत्वाची हानिकारक टीप आहे ही. तर हे थोडं टाळायचं. तर रुचा, तुला प्रश्न पडला असेल हा मोतीचूर लाडू कशासाठी? हो, मी विचारणारच होती की लाडू तर तुला सांगितल्याप्रमाणे की पारंपरिक जे पदार्थ आहेत त्यांना एक वेगळा टच म्हणून हे सगळं चालू आहे. आता ही जी प्लेट असते ना बरं. त्याचे एक 3 भाग असतात. अच्छा. हा जो भाग असतो म्हणजे एक घड्याळाचं उदाहरण देतो तुला, बरं. याला 6 o'clock म्हणतात, म्हणजे 6 वाजले. अच्छा. ओके. हा जो भाग आहे याला आम्ही 11 वाजले बोलतो, म्हणजे घड्याळाप्रमाणे. अरे वा. हा, आणि हे 2 वाजले, 2 वाजले. समजलं? बरं. तर मग मॅक्झिमम जे मेन कोर्स असतात ते या भागी सर्व होतात. सर्व होतात. ज्या भाज्या ज्या असतात त्या इथे 11 वाजले. 11 वाजले. हा, म्हणजे 6 o'clock, 11 o'clock आणि 2 o'clock 2 o'clock. ही अरे वा. मेथड वापरली जाते. काही ठिकाणी फक्त सेंट्रलाइज केलं जातं, म्हणजे मध्यभागी प्लेट सर्व केली जाते. काही ठिकाणी फक्त 6 o'clock म्हणजे या बाजूला टुवर्ड्स गेस्ट जे केलं बसतात जातं. त्याच्या समोर सजवली जाते तर प्लेट. आपण सजवण्यासाठी तर आपण आज लाडू जो घेतलाय. प्रकार करतोय हा सेंट्रलाइज आहे. अच्छा. ओके. तो सेंट्रलाइज करताना लाडू राहू दे बाजूला. अच्छा. हा जो सॉस बनवला मी, हो, आपण मगाशी वेलची बनवला sauce. आणि दुधाचा, दुधाचा सॉस. आणि त्यामध्ये आपण तीळ टाकलेले. हो, तीळ टाकले आणि थोडी हळद पण टाकली हा, रंग थोडी येण्यासाठी. हळद टाकली आपण रंगण्यासाठी. म्हणजे आपण कोणताही रंग टाकत नाहीये. हो. आपण हळदीचा वापर मैदा टाकला थोडा, करतो. अच्छा. जेणेकरून त्याला एक वेगळं थिकनेस येईल आणि रबडीसारखा लुक येईल. आणि कारण का रबडी बनवणार बराच वेळ लागणार, हा. तर त्यापेक्षा थोडंसं कमी खर्चिक, स्वस्त, मस्त हो, आणि असा हा घरच्या घरी प्रकार आहे. बनवलेला हो. पटकन सॉस. ठीक आहे, तर आपण सॉस. सॉस ठेवला. हा जो लाडू आहे बरं, फोडून मी त्याला पसरवून घेतो. पसरवून घेतला अच्छा. आणि त्यानंतर आणि त्याच्या मोतीचूरच्या लाडव्याऐवजी तुम्हाला जो लाडू आवडत असेल तोही घेतला तरी चालेल शेफ? हो, जे तुला आवडतं. तुला जे तुम्हाला बेसनचा, जो जर तुला बेसनचा लाडू आवडतो तर अच्छा. बेसनचा लाडू वापर. तुम्हाला जे लाडू आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे अशा प्रकारे या ज्या अच्छा. पुरणाच्या भाकरवड्या आहेत आणि त्यावरती परत जर तुला वाटलं गार्निश म्हणून सफेद आणि आपण पांढरे तीळ टाकून घेतो. तीळ टाकून घेतले. तर अशा प्रकारे पुरणाच्या भाकरवड्या इथे तयार आहेत. तर आम्ही हे खाऊन बघणारच आहे, पण थांबा, आपल्याला अजून एक रेसिपी शिकायची आहे. तर मग तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण येतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेफ विवेक, आता आम्हाला एक अशी रेसिपी दाखवा की जी पटकन बनेल. पटकन तर बनेलच, पण चटकन पण बनेल, पटकन पण असेल, थोडी झणझणीत आहे. अरे वा. आणि कोल्हापुरी खाकरा पिझ्झा अशी ही एक वेगळी रेसिपी आहे. कोल्हापुरी खाकरा पिझ्झा. साहित्यामध्ये आपण हे खाकरा वापरलेत. हे खाकरा. मार्केटमध्ये रेडी असतात. अच्छा, पण खाकरा नसेल तर तुम्ही बारीक चपाती लाटून ती कुरकुरीत अशी करून भाजून घेऊ शकता किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता. बरं. आणि काय नंतर लागणार आहे? त्यामध्ये आपण लाल तिखट वापरलाय, लसूण चटणी, हं, चवीनुसार मीठ आहे, हिरव्या मिरच्या, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कोथिंबीर. बारीक चिरलेली लसूण आहे आणि ती रोस्ट केली आहे, बरं टोमॅटो केचप आहे, भोपळी मिरची आणि कांदा. बरं. तर आणि आपण कढीपत्ता कृतीकडे- देखील त्यामध्ये आपण वापरतोय. कढीपत्ता वापरतोय त्याचं काय, कारण की पोटामध्ये आता एवढं सगळं तिखट जाणार, हां, तर तर थोडंसं असं शम्य होण्यासाठी, थोडं थंड वाटण्यासाठी कढीपत्त्याचा म्हणून वापर आपण करतो. कढीपत्त्याचा वापर करतोय. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. Yes. तर काय काय लागणार आहे प्रथम? प्रथम आता ही जी भोपळी मिरची आहे अच्छा, ही आपण पिवळी शिमला आणि मिरची घेतली. लाल शिमला मिरची घेतली, बरं. कांदा घेतला चॉप केलेला, त्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली, कोथिंबीर घेतली आहे. ही जी लसूण घेतली लसूण आपण घेतली. रोस्टेड, अच्छा. ती लसूण टाकतोय त्यामध्ये. ही जी आणि कढीपत्त्याची कढीपत्त्याची पानं आहेत, पानं. कढीपत्त्याची थोडी- पानांचं महत्व म्हणजे मैत्रिणींनो, जर तुम्ही गरम पाण्यात उकळवून त्याचा जर रस प्यालात
तर ते फॅट लॉससाठी पण कढीपत्ता हे खूप चांगलं आहे. तर तुम्ही कढीपत्ता उकळून त्याचं पाणी सेवन करू शकता किंवा रात्री तुम्ही कढीपत्ता भिजवत ठेवलात आणि सकाळी त्याचं पाणी सुद्धा प्यालात ना तरी ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. तर आपण हा थोडा कढीपत्ता त्यामध्ये टाकला. त्यानंतर त्यामध्ये हा जो तिखट आपण हे वापरलं तो तिखट मसाला टाकून घेऊया. म्हणजे आपल्या घरी असतो तो तिखट मसाला आपण त्याच्यात टाकत आहोत. आणि मीठ चवीनुसार मीठ टाकलं त्यामध्ये. त्यानंतर ही जी लसूण चटणी घेतली आहे ती टाकली. लसणाची चटणी जी एक्स्ट्रा फ्लेवर देण्यासाठी टाकली. नसेल तरी चालेल आपण कारण रोस्टेड गार्लिक त्यामध्ये टाकलेली आहे. ते पण आहे. त्यानंतर यामध्ये आपण हे जे केचप आहे टोमॅटो केचप ते मिक्स करून घेऊया. तो आपल्या घरी सहजा उपलब्ध असतो. सहजासहजी उपलब्ध असतो. आणि केचप टाकल्यामुळे ते असं घट्ट झालंय. हो, एकत्र आलंय. आपण आता त्यामध्ये आपण ही जी हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची. बरं, तर आपण आता हिरवी मिरची याच्यात टाकतोय. ती हिरवी मिरची जाऊ दे यामध्ये. म्हणजे संध्याकाळच्या दरम्यान भूक लागते आणि पटकन काय बनेल तर हा असा एक पदार्थ झटपट बनवू शकतो आपण. चीज जर आवडत असेल तर चीज ग्रेट करून टाका. पण ते वेगळ्या प्रकारे टाकता येईल. म्हणजे खाकरावरती आपण हा स्प्रेड केला त्यानंतर टाकायचा. आणि ह्याच्यावरती स्प्रेड करताना फक्त अर्ध्या भागावरती करायचं. अलगद फक्त जो अर्ध्या भागावर आपण करून घेतो. पूर्ण भागावर नाही. कारण का आलेले पाहुणे किंवा मुलांना दिलं तर पकडायला कुठेतरी व्यवस्थित जागा पाहिजे. अदरवाईज काय होईल ते नीट पकडून खाता येणार नाही. नंतर त्यावरती कोथिंबीर आहे. कोथिंबीर थोडी स्प्रिंकल करायची. आणि ह्या मिरच्यांचं मी एक प्लॅटर केलंय कारण का हा अलगद उचलण्यासाठी. अदरवाईज हा जर फ्लॅट ठेवला तर उचलता नाही तर तो असा राहील. ओके, तर सेम आपण तर रुचा हा आपला तयार झालाय कोल्हापुरी खाकरा पिझ्झा. तर अशा प्रकारे कोल्हापुरी खाकरा पिझ्झा इथे तयार झालेला आहे. आणि मगाशी आपण बनवली ती म्हणजे पुरणाची भाकरवडी. तर असे दोन्ही पदार्थ आपले इथे तयार झालेले आहेत. आता आपण त्याचा आस्वाद घेऊन बघूया. तर प्रथम आपण ही खाऊन बघूया. वा, उत्तम आणि असं कुरकुरीत अशी झालेली आहे. आणि आता मी कोल्हापुरी खाकरा पिझ्झा ट्राय करते. वा वा, स्पायसीनेस आणि मस्त आणि उत्तम घरी बनेल असे पदार्थ आपल्याला शेफ विवेक यांनी करून दाखवले आहेत. तुमचं खरंच आमच्याकडे आलात आणि आम्हाला छान छान पदार्थ बनवून दाखवले तर तुम्हाला धन्यवाद. आणि मैत्रिणींनो, आपण पुढच्या भागात अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय. रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता.